परंतु एका मित्राच्या घशात घालायची आहे धारावी, त्याच्यासाठी धारावीचा विकास करायचा आहे। विकासाचा जो डंका आपण पिटताय, या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे धारावी प्रोजेक्ट। या धारावी प्रोजेक्टसाठी कोणाचा विकास होतोय? धारावी प्रोजेक्टमध्ये ज्या पद्धतीने धारावीची रिडेव्हलपमेंट हा विषय घेऊन आलेले आहात, धारावीला विकास व्हावा ही कोणाच्या याच्या विरोधात कोण असायचं काही कारणच नाही आहे। धारावीचा विकास व्हावा ही सगळ्यांचीच इच्छा आहे, कारण धारावी एक आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून आपण बघतो, तर तिचा विकास झाला तर महामुंबईचं नाव आणखीन होईल। परंतु एका मित्राच्या घशात घालायची आहे धारावी, त्याच्यासाठी धारावीचा विकास करायचा आहे। धारावीची ताकद काय? किती एकराची धारावी आहे? धारावी 296 एकरची धारावी आहे। नोटिफाईड धारावी किती आहे? 641। आणि विकास कितीचा करायचा आहे? 296 एकरचा। 296 एकरचा विकास करायचा आहे। याच्यासाठी अदानीला जागा दिली किती? मुंबईत क्रीम 1200 एकर, वेगवेगळ्या 6 ठिकाणी आत्तापर्यंत ना, अजून पुढे किती देणार मला माहित नाही, पण वेगवेगळ्या 6 ठिकाणचे मुंबईतले मोक्याचे भूखंड हे अदानींच्या घशात घातले। आणि त्याच्यामध्ये कहर देवनार सारखा जो भूखंड आहे, जिथे डम्पिंग ग्राउंड आहे मुंबईचं, म्हणजे मुंबईचं सगळ्यात पहिलं मोठं जबरदस्त डम्पिंग ग्राउंड, जिथे सगळ्या अख्ख्या मुंबईचा कचरा येतो, हा कचरा उचलण्याचं काम कोण करणार? अदानी करणार। त्यांनी फुकट करायला पाहिजे ना, फुकट जागा मिळाली तर। त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिका पैसे किती देणार? 2,500 कोटी। हे विचार करा, 296 एकर डेव्हलपमेंटला 1200 कोटी रुपये फुकटची, 1200 कोटीची जमीन, ज्याची किंमत लाखो कोटी आहे। 1200 एकर ज्याची किंमत लाखो कोटी आहे। देवनारचा जो डम्पिंग ग्राउंड दिलाय, त्याचे 6 तुकडे केलेत। 500 कोटी रुपये, 500 कोटी रुपये उचलायला मुंबई महानगरपालिका देणार। मुंबई महानगरपालिका दिवाळखोरीत चालली आहे। परंतु अदानीला खुश करायला अदानीचीच कंपनी हे टेंडर घेणार। याच्यामध्ये किती वाद चालू आहेत, आजी माझी सत्ताधाऱ्यांमध्ये काय रस्सीखेच चालू आहे, तो रामकीवाला, तो सुमितवाला दररोज ओरडतायत, थोडा आमच्या पण झोळीत टाका। आता तुम्हाला हसले म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे, तो रामकीवाला कोण आहे, सुमित कोण आहे, हा किती भांडणं चालली आहेत, की या सगळ्या अमृताचं अरे 2-2 थेंब आम्हाला पण द्या, असे काही लोक ओरडत आहेत। ज्यांनी हे जे काही घडवलं होतं ना, त्यांना असं वाटलं होतं की पुढे सगळं आपलंच आहे, परंतु काही हाताला लागत नाही आहे। त्याच्यावरनं जो काय वाद चालू आहे, जी काय भांडणं चालू आहे, ती सगळी सर्वश्रुत आहेत। पण ही कुठली डेव्हलपमेंट आहे की अदानीला खुश करण्यासाठी 296 एकरच्या बदल्यात 1200 एकर द्यायची, वरती पैसे द्यायचे आणि त्यांना खुश करून टाकायचं। आणि जे अपात्र लोक ठरणार आहेत, ह्या अपात्र लोकांना रेंटल हाऊसिंग मध्ये टाकणार आहे। आज तिथे पात्रता अपात्रवरती तर विषय चालू आहे। लोकांना बाहेर काढण्यासाठी रिटायर्ड पोलीस ऑफिसर नेमलेत, गँगस्टर लोकांची नेमणूक झालेली आहे, सगळी टेंडर फ्लोट झालेली आहे। रिटायर्ड पोलिसांचं टेंडर फ्लोट, गँगस्टर लोकांचं टेंडर फ्लोट, तिथे लायझनिंग करणाऱ्यांची टेंडर फ्लोट, म्हणजे चारी बाजूने गरीबाला, म्हणजे जो झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला तिकडनं बाहेर उचकटून फेकून द्यायचं काम हे ह्या डेव्हलपमेंटमध्ये होणार आहे। अशा प्रकारची डेव्हलपमेंट हा तुमचा ग्रोथ हब आहे। ही डेव्हलपमेंट तुमची ग्रोथची संकल्पना आहे। ह्या डेव्हलपमेंटचे तुम्ही पुरस्कर्ते आहात। आणि जर अशा प्रकारची डेव्हलपमेंट होणार असेल तर ही डेव्हलपमेंट गरिबाच्या टाळूवरती लोणं खाण्याचा प्रकार आहे, असं माझं मत आहे।
आणि म्हणून कृपया गरिबाला मारून डेव्हलपमेंटची भाषा करू नका. गरिबाचे आशीर्वाद घ्या, गरिबाचं भलं करा आणि करा ना डेव्हलपमेंट. आम्ही तुमच्याबरोबर